बागलांचा सदैव जनतेसोबत। प्रेक्षकांनो, आज होळीचा सण। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातोय। होळी हा सण वाईटांवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात। या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात। होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं, तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन खेळली जाते। त्याचप्रमाणे होळीचा सण साजरा करताना अनेक प्रथा परंपरा महाराष्ट्रातील विविध भागांत पाळल्या जातात। यापैकीच एक म्हणजे होळीत नारळ टाकण्याची प्रथा। खरं तर आपल्यापैकी अनेकांना या संदर्भात माहिती नाहीये आणि तीच माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊयात। आता होळीत नारळ का अर्पण करतात बरं? तर नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष असं महत्त्व आहे। नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात। होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे। तसेच घरातील व्यक्तींवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते। त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की नारळाला होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात। तसेच होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते अशी सुद्धा मान्यता आहे। आता होळी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते देखील आपण पाहूया। 13 मार्च 2024 रोजी सकाळी 10:36 पासून ते या दिवशी रात्री 11:29 पर्यंत भद्रा काळ असेल। या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानलं जातं। त्यामुळे यावर्षी पंचांगानुसार 13 मार्च 2025 ला रात्री 11:26 पासून ते रात्री 12:30 पर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे।